आपण अधिक न वेळ घालवता आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सुरुवातीलाच मी या ठिकाणी आलेल्या मान्यवरांना थोडक्यात या कार्यक्रमाबद्दल माहिती देतोय। आपले जे मित्र आहेत नितीन ढापरे पत्रकार यांची बाजार समितीच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल तालुक्यातील पत्रकारांनी आज त्यांचा कुटुंबासह या ठिकाणी सन्मान करण्याचा योजना आहे। त्यासाठी आपण हा कार्यक्रम करत आहोत। आपण सुरुवातीलाच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या मान्यवरांचं मनापासून पत्रकारांच्या वतीने आभार मानतो। आमचे मित्र नितीन ढापरे यांनी जी काय राजकीय स्थित्यंतरामध्ये आपली प्रगती केलेली आहे, पत्रकारिता करत सामाजिक कार्य करत त्यांनी राजकीय पदावरती जाण्याचा हा जो प्रसंग आहे हा आम्हा सर्व पत्रकारांसाठी अभिमानाचा आहे, स्वाभिमानाचा आहे। कारण की पत्रकारिता हे असे क्षेत्र आहे, ते क्षेत्र अनेक राजकीय नेत्यांच्या बरोबर संवाद साधण्यासाठी पुरेसा आहे असं म्हणणार नाही। कारण की पत्रकारिता हा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी करावा लागणारा एक कठोर प्रयत्न असतो। म्हणूनच पत्रकारिता करत असताना आपलं राजकीय स्वप्न उराशी बाळगून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या क्षेत्रातून त्या क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी नितीन ढापरे यांची ओळख आहे। यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये सहभाग घेतलेला होता, निवडणुका लढवलेल्या होत्या आणि यश सुद्धा संपादन केलेलं होतं। आता या आमच्या कराड तालुक्यातील पत्रकारांनी असं ठरवलं की आपलाच एक बांधव एखाद्या संस्थेवरती जातो, त्या संस्थेमध्ये निवडून येतो आणि निवडून आल्यानंतर त्याला एखादं महत्त्वाचं पद मिळतं। खरं तर पत्रकार आहे त्यांच्याकडे बघताना अनेकांच्या नजरा अशा वेगळ्या असतात। याचं कारण की तुम्ही जर एखाद्या राजकीय प्रवाहामध्ये गेला तर राजकीय प्रवाहामध्ये गेल्यानंतर तुमच्या कामाकडे न बघता तुम्हाला एक लेबल लावलं जातं। परंतु आम्ही पत्रकार म्हणून अशी एक भावना आमच्यामध्ये आहे। आमच्यातला जर एखादा कोणी बांधव राजकीय क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी धडपडत असेल तर सर्व पत्रकार बांधव आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा प्रयत्न असल्याचंच आजच्या या कार्यक्रमाचं उदाहरण आहे। म्हणूनच आम्ही सर्वजण मिळून आज नितीन ढापरे या आमच्या पत्रकारी क्षेत्रातील मित्राचा सन्मान त्याच्या कुटुंबियांसहित करत आहोत। मी सुरुवातीलाच या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रमोद तोडकरांना यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आपले सर्वांचे सहकारी नितीन ढापरे यांची कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीमध्ये निवड झाली आणि खरं तर आम्हा सर्वांना मनापासून आनंद झाला। तो आनंद व्यक्त करण्यासाठी हा छोटेखानी सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत विचाराचे पाटील ॲडव्होकेट उदयसिंह पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाच्या तंत्रज्ञान विभागाचे महाराष्ट्र प्रमुख सारंगबाबा पाटील। खरं तर ही दोन्ही मान्यवर मंडळी जी आहेत ना ही खऱ्या अर्थाने यशवंत विचाराची पाईक आहे आणि या दोघांचंही पत्रकारांच्या वरती विशेष स्नेह राहिलेला आहे। त्याची प्रचिती आज नितीन ढापरे यांना उपसभापती पदाची संधी उदयदादांनी दिलेलीच आहे। तर यापूर्वीच्या काळामध्ये सारंगबाबांच्या माध्यमातून व्याकरणाची असेल, सुंदर हस्ताक्षराची असेल, कार्यशाळा या माध्यमातून पत्रकारांशी त्यांचा स्नेहाचा जो काही स्पर्श आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला मिळालेला आहे। अशा या दोन मान्यवरांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी आपले सहकारी नितीन ढापरे यांचा सत्कार होतो। खरं तर पत्रकार म्हणजे समाजातील सर्व घडामोडींचं प्रतिबिंब समाजासमोर नेणं किंवा समाजातल्या घडामोडीचं प्रतिबिंब राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं हा महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो। या सर्व धावपळीमध्ये पत्रकारांच्याकडे बघण्यासाठी वेळ फारसा मिळत नाही। मात्र या ठिकाणी आमचे सहकारी विकास भोसले, संभाजी थोरात यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि आपल्या सहकार्याचा सन्मान सोहळा आयोजित करावा असा त्यांनी विचार मांडला। नगर परिषदेची निवडणुकीची धामधूम संपली आणि मग आजचा दिवस या ठिकाणी या कार्यक्रमासाठी निवडला। खरं तर ज्या पद्धतीने आपल्या अवतीभोवती सर्व क्षेत्रामध्ये गतिमान संक्रमण पाहायला मिळतं त्याच पद्धतीने पत्रकारितेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती परिवर्तन झालेलं आहे, परिवर्तन होत आहे।
आणि मग केवळ पत्रकारिता करणं आणि उदरनिर्वाह करणं ही सांगड आता जमणार नाही. अशा वेळी आपल्या अंगी असणारे कलागुण आहेत, आपल्या अंगी असणारे व्यवसायिक दृष्टिकोन असेल, त्याला संधी मिळाली पाहिजे. आणि ती संधी शोधण्यासाठी आपल्याकडे सहकारी बांधव आता आपले पत्रकारितेबरोबर वेगळा देखील मार्ग चोखाळला ही चांगली गोष्ट आहे. किंबहुना गेल्या काही काळामध्ये संभाजी थोरात यांनी विशेष आग्रह धरला की पत्रकारांनी आपला जोड व्यवसाय सोबत केला पाहिजे. कारण पत्रकारितेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणं ही आता तितकीशी व्यावहारिक दृष्ट्या शक्य राहिलेली नाही. आणि मग नितीन टापरेंनी देखील पत्रकारिता करत असताना आपला जो काही शेती व्यवसायाचा विषय असेल किंवा आपल्या अंगी असलेले कलागुण असतील, आणि नितीन टापरेंचं वैशिष्ट्य काय, पत्रकार जरी राहिले असले काम करत असले सातत्यानं त्यांनी सकारात्मक पत्रकारिता केली. कसल्याही प्रकारची कोणाशीही स्पर्धा न करता समाजाची जी बांधिलकी आहे, सामाजिक भान जपत त्यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना मिळालेली संधी त्याबद्दल आनंदच आहे. पण त्यांना संधी दिली उदयदादांनी, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी उदयदादांचं खास आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मग आपल्या सहकार्याचा सन्मान होत असताना तो सहकुटुंब व्हावा. बऱ्याच वेळा पत्रकार रात्री बेरात्री प्रसंग म्हणजे सर्व प्रसंगावरती मात करत समाजापर्यंत घटना घडामोडी पोहोचवण्यासाठी धावपळ करत असतो. त्यावेळी खऱ्या अर्थानं त्याचा कुटुंबाला सुद्धा तितकासा वेळ मिळत नाही. आज एक आनंदाची गोष्ट आहे की सहकुटुंब या ठिकाणी सत्कार होतोय आणि विशेषतः नितीन सरांच्या मातोश्री इथं उपस्थित आहे. हा तर त्यापेक्षा एक मोठा असा आनंददायी क्षण आहे. तर या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये मी एवढंच सांगेन की छोट्या मोठ्या कलाकृतीतून किंवा घडामोडीतून आपल्या वार्तांकनातून पत्रकार जबाबदारीची जाणीव ठेवून पत्रकाराचं समाजाप्रती असणारं देणं आहे त्याचं भान ठेवून पत्रकारिता करत असतो. असाच सन्मान त्याचा वेळोवेळी होत राहावा. आणि उदयदादांसारखी रत्नपारखी नजर कराड तालुक्यातील अन्य राजकीय नेत्यांना लावावी, आपल्यातील काही लोकांना तशी संधी मिळावी. आता गमतीनं येताना उदयदादांना कोणीतरी सांगितलं की सुप्रेंना काली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये संधी द्यावी. अशा पद्धतीने हा गमतीचा भाग जरी असला तरी ही गोष्ट खरी की खऱ्या अर्थानं की मान्यवर मंडळी आपली संधी हुकली होतकरू आणि उमदा खासदार आपल्याला बघायला मिळाला असतात ती हुकली असली तरी भविष्य काळामध्ये ती त्यांना संधी प्राप्त होईल अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं नितीन टापरे यांना देखील धन्यवाद देतो. पुन्हा एकदा उदयदादांचा त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचं स्वागत होईल. मी सचिन देशमुख आणि विजय पाटील यांना विनंती करेन की ॲडव्होकेट उदयशिव पाटील यांचं स्वागत करावं. सचिन देशमुख, विजय पाटील मान्यवरांचं स्वागत. यानंतर सारंग पाटील यांचं स्वागत या ठिकाणी दिनकर थोरात आणि विशाल पाटील यांनी करावं असं मी विनंती करेन. दिनकर थोरात, विशाल पाटील दोन्ही मान्यवरांचं खूप खूप स्वागत. आजच्या या सत्कार सोहळ्याला आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल कराड गावच्या पत्रकारांतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. यानंतर काही आपण शुभेच्छा पण या ठिकाणी सरकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि कराड दक्षिणचं गतिमान नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तसे आपले सन्माननीय उदयदादा या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले दुसरे पाहुणे सन्माननीय सारंग बाबा ज्यांच्या सत्कारासाठी आपण सर्वजण या ठिकाणी या सभागृहामध्ये एकत्र आलो आहोत असे आपले पत्रकार मित्र सन्माननीय नितीनजी टापरे त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य आणि आपण सर्व परिवारातील सदस्य आपल्या सर्वांचं पहिल्यांदा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मी सुरुवातीला म्हटलं की हा पारिवारिक कार्यक्रम आहे तो अशासाठी म्हटलं की पत्रकारांचा एक परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादन करणाऱ्या आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या अशा आपल्यातल्याच एखाद्या सहकार्याचं कौतुक आपल्या वतीने
अशी मानसिकता बाळगून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी पत्रकारांच्या वतीनं करण्यात आले. म्हणजे काल सकाळी अचानक विकासरावांचा फोन आला आणि म्हटलं आपलं बरेच दिवस झालं पेंडिंग चाललंय, नितीन राऊत सत्कार घ्यायचा राहिलाय आणि आपण लगेच उद्याच्याला तो घेऊया. मी म्हटलं की पहिले सत्कार म्हणतो आहेत का बघा आणि परत मग पाहुणे जे आपल्याला बोलवायचे त्यांचा बघूया. आणि लगेच फोनवरून संभाजी थोरात, विकास भोसले यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि तातडीनं नियोजन करून सुद्धा आज कराड शहर आणि परिसरामध्ये सगळे गर्दी नसली तरी गर्दी असणारे पत्रकार आपल्या या पत्रकार बांधवांना दादा खरं तर पत्रकारिता आणि राजकारणाचं नातं कसं जुळवलं म्हटलं तर मुद्रामात्राचं आहे आणि म्हटलं तर वैद्यकीच आहे. आम्ही सगळे पुढे बसतोय कारण आम्हाला नेहमी पुढेच बसायचं सवय. तुमच्यासारखी मंडळी कधीतरी फक्त सगळीमध्ये कार्यक्रमामध्ये आम्हाला पुढच्या वेळेला यायला बसायला जागा देतात. त्याचं कारण असं उद्याच्या पेपरमध्ये किंवा थोड्या वेळाने दाखवून होणाऱ्या बातमीमध्ये कुठेतरी धचा दाखवून नये त्याची काळजी म्हणून फक्त पुढे आम्हाला या ठिकाणी बसवलं जातं. ही सगळी वस्तू होती. मग अशा वेळेला पत्रकारांनी बोलवलेल्या कार्यक्रमाला तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे थोडे आहेतच. शिवाय हे आपल्याबद्दल काय लिहितील याची गॅरंटी नसताना सुद्धा की काय बोलतील याच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही आमचा ऐकायला बसता याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे. मी मगाशी सांगितलं की पत्रकारांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन राजकारणाचा हा वेगळा. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्या मतात सहकारी असणाऱ्या एका मित्राला उमेदवारी देण्याचं धाडस केलं. त्यानंतर नितीन ठाकरे यांनी चांगल्या पद्धतीने खरं तर अवघड मतदारसंघ जो होता तो सोपं करण्याचं काम नितीन ठाकरे यांनी त्यांच्या सहकार्याने केलं. कारण ग्रामपंचायत मतदारसंघ हा तेवढा सोपा वाटत नव्हता. हस्ते परास्ते आमच्या पत्रकारांनी सुद्धा यथाशक्ती मदत तुलनापुराची मागणी म्हणून नितीनरावांना केली आणि या ठिकाणी नितीन ठाकरे विजय झाले. एवढ्याला तुम्ही थांबला. मी मला सांगितलं पुढे बसवलं जातं पण तुम्ही आमच्या एका पत्रकाराला उपसभापती पदाच्या खुर्चीमध्ये बसवलं असं म्हटलं तर पावलं ठरणार. खरं तर आता नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. मी मगाच सांगितलं की पत्रकारिता आणि राजकारण यांचं नातं काही नवीन म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये काही काळ वृत्तपत्रामध्ये एका साप्ताहिकामध्ये पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. हा इतिहास आहे. त्याचबरोबर अनेक पत्रकारांनी राजकारणामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. काही प्रयत्न केले, काही नाही यश आलं, काही नाही यश आलं. म्हणजे काही वर्षापूर्वी आमच्या मनाचे पत्रकार सविनय कांबळे वार्ताहर होता. त्या सविनय कांबळेला जिल्हा परिषद करण्याची संधी सुद्धा काही तुमच्यासारख्या नेत्यांनी केली. आज इथं सभागृहामध्ये बसलेले काही मंडळी आहेत. त्यामध्ये सुद्धा काही पत्रकार, कोण ग्रामपंचायत सदस्य आहे, कोण विकास सोसायटी सेवा तिथे काम करत आहे. ही मंडळी आहे. मी मगाशी म्हटलं की नगरपालिकेला कोण पत्रकारामधला उमेदवार मला दिसणार नाही पण नजीकच्या काळामध्ये होऊ लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पुढे बसलेल्यापैकी अनेकांना यापैकी संधी मिळू शकते. त्याला तुम्ही नवीन सुरू करायला काय हरकत नाही. म्हटलं पुढे बसलेल्यांपैकी आणि नुसती इच्छा असून काय करायचं. तसा नेता पण लागतो. त्या नेत्याने संधी दिली पाहिजे की दातृत्व तिथं बसलेल्या नेत्यांच्या मध्ये आहे म्हणून ठाकरे आज आहे. तर सगळ्यांच्या जास्त असं आणि नेत्यांच्या पण ते दातृत्व पाहिजे. तसं नेतृत्व असणारे नेते आता आपल्या इथं लाभलेले. मी पुन्हा शिका या ठिकाणी नितीन ठाकरेंना आपण दिलेल्या संधीबद्दल मी माननीय उमेदवारांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. त्याचबरोबर इथं आज होणाऱ्या कार्यक्रमामध्ये नितीन ठाकरे
यांना पुढील वाटचालीसाठी आम्हा सर्व पत्रकारांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुक्रे सरांनी चांगलं मनोगत व्यक्त केलं. सोबत पत्रकारांना राजकारणामध्ये संधी मिळावी म्हणून सुद्धा या ठिकाणी उल्लेख केला. माझी अशी विनंती नाही की हा कार्यक्रम झाल्या तुम्ही बाहेर टेबल लावा आणि पत्रकारांच्या मुलाखती घ्या. कोणाला कुठल्या पक्षाकडून उभं राहायचं, कुठल्या गटात ते तुम्ही उदयदादांना आणि सारंग बाबांना सांगा. म्हणजे अनेक पत्रकारांचं बोलण्याचा प्रश्नच उरणार नाही. तुम्हीच त्यामध्ये पुढाकार घेऊन या सगळा प्रश्न सोडवा. यानंतर कवी मनाचे जे आपले वक्ते होते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मी आता वरिष्ठ पत्रकार शशिकांत पाटील यांना विनंती करेन की त्यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्व पत्रकार मित्र, आज नितीन ठाकरे यांचा सभापती झाले सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. परंतु सुप्रे बोलल्यानंतर शशिकांत बोलू शकतात. यानंतर सर्व कुठल्याच पत्रकाराला बोलवू नये असं माझं मत आहे. पाहुण्यांना दिला तर बरोबर आहे. आणि नितीन ठाकरेंचा सत्कार आयोजित केला पत्रकारांनी, त्याबद्दल सर्वांच्या अभिनंदन करतो पत्रकारांचं. भविष्यात अशाच पत्रकारांची कुठं निवड होईल तिथं सर्व पत्रकारांनी एकी दाखवून त्या पत्रकारांचा सन्मान करावा आणि नितीन ठाकरेंनाही अजून यापेक्षा वरिष्ठ पदावर जाणारी संधी देईल एवढी अपेक्षा. यानंतर मी संभाजी बोराट यांना विनंती करेन थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं आणि शुभेच्छा. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक उदयदादा, आमचे दुसरे मार्गदर्शक सारंग बाबा, सत्कारमूर्ती नितीन ठाकरे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांचं सर्व कुटुंब, त्याचबरोबर आमचे संघाचे नेते आमचे शिवाजी मामा, संभाजी दादा आणि शहराचे सगळे पत्रकार आहेत. आज विशेष म्हणजे ग्रामीण भागातले काही पत्रकार आहेत, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. मी विकास भोसले साहेबांना विनंती करतो की सुप्रे सरांना नंतर बोलू द्या. आता काही सगळंच बोलले, आता आम्ही काय बोलायचं हा प्रश्न आहे. तरीही दादा, ग्रामपंचायतीचा जो बाजार समितीचा मतदारसंघ आहे तो खूप अडचणीचा वाटत होता सुरुवातीपासून. आणि जसं ठाकरे सरांची उमेदवारी जशी फायनल झाली, मला त्याच्या अगोदर असं वाटत होतं की ठाकरे सरांना पंचायत समिती जिल्हा परिषदेला संधी मिळू शकते. आणि मी त्यांना सतत तसं सांगायचो की असा प्रयत्न करा. नशिबानं बाजार समितीला ती संधी आली आणि ज्यावेळी संधी आली त्याच्यानंतर आम्ही काही पत्रकार सतत बोलत होतो, काही ग्रामीण भागातल्या पत्रकारांशी सतत मी टचमध्ये होतो. आणि प्रत्येक ठिकाणी कुठं आपल्याला मन फोडता येईल तर आपल्या मित्राला संधी देता येईल यासाठी सगळेजण प्रयत्न करत होते. आणि नितीन ठाकरे सरांच्या विजयात आमच्या पत्रकारांचाही एक खारीचा वाटा आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सगळ्याच उमेदवारांना आपल्याला त्याचा फायदा झाला. एक उमेदवार पत्रकारांच्या दिल्यामुळे म्हणजे पत्रकार किती प्रभावी ठरू शकतात याचा तुम्हाला अंदाज आलाय. आणि एकदम पुढच्या काळात मगाशी आम्ही केलेली मागणी सुप्रे सर आहे, आमच्या प्रकाश कारवे जिल्हा परिषद मतदारसंघात असतो. आपण थोडासा चोपा पाठीमध्ये तुम्ही दिला त्यांचं प्रेम जरा थोडस आमचा आभय नगरपालिकेला लढू शकतो. आनंदाने आमच्या ग्रामपंचायतीला निवडून लढलेला, दिनकरराव पंचायत समितीला पंचायत समितीला लढलेले. बऱ्याच पत्रकारांना राजकारणामध्ये तुम्ही मॅडम आमच्या नगरपालिकेला लढलेला, कदाचित नगरसेविका म्हणून ते प्रश्न मांडतील कारण शहराचे कारण बऱ्याच पत्रकारांना तुम्ही आहे राजकारणाची आणि कुठं कुठं संधी देऊन भागवावी असं हे करतो. पत्रकार दिसताना तुम्हाला दिसताना एकदम तुम्ही प्रत्येक वेळी बघताना आनंदी बघता. पत्रकारांच्या खूप समस्या आहेत, पत्रकारांच्या खूप अडचणी आहेत आणि त्या अडचणीवर मात करत पत्रकारितेत एक नीतिमत्ता सांभाळून करण्यामध्ये पत्रकार
काम करतात आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. नेतेही तसा त्यांना प्रतिसाद देतात, पत्रकारांना त्याबाबतचा आदर मिळतो आणि अशा प्रकारचं व्यासपीठ जसं नितीन ठाकरे सरांना मिळालं तसं अनेकांना मिळावं. मला असं वाटतं की सगळ्यांनीच राजकारणात येऊ नका, तो पण राजकारण पण सोपं नाही. झालं नितीन ठाकरे सरांना उपसभापती पदापर्यंत संधी मिळाली, उद्या त्यांना पंचायत समिती हे संधी मिळेल, पण आता संघर्ष करावा लागेल. राजकारणात पण दररोज अपडेट राहावं लागते, दररोज लोकांना भेटावं लागते, लोकांशी बोलावं लागते, सगळ्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात आणि ती दमक नितीन ठाकरे सरांच्यात आहे. त्याला उपसभापती पदापर्यंत संधी दिली, या पुढचीही संधी त्यांना द्यावी आणि ठाकरे सरांना या सत्काराच्या निमित्ताने मी माझ्या शिवनेरी परिवाराच्या वतीने आणि पत्रकारांच्या वतीने शुभेच्छा देतो. मी खूप मोठे व्हा अशा सदिच्छा देतो. व्यासपीठावरच्या दोन्ही नेत्यांना अशी विनंती करतो, अशीच संधी फक्त थोडीशी सोपी असेल ती द्या, अशी संधी पत्रकार द्यावी. ते बोलून मी थांबतो. धन्यवाद. त्यानंतर बालिश थोरात यांना मी विनंती करेन थोडक्यात आपले मंतव्य. बालिशचं पण असू शकतो आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व पत्रकार मित्र, मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही, आपले मित्र बोललेले आहेत. मी एवढ्यासाठी बोलायला इथं आलेलो आहे की दादा आणि बाबा, मला एक अभिमान आहे की आमच्या मित्राला मी मतदार म्हणून मतदान केलेलं आहे किंवा नंतर आमचा सभापती झाला, तर मला खरोखर आनंद आहे. मी ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे नितीन ठाकरे साहेबांना मी मतदान केलेलं आहे आणि तोच आमचा मित्र आज उपसभापती झाला. खरोखर मला अभिमान वाटला आणि माझं मत सार्थक लागलं. एवढंच मी या निमित्ताने करतो आणि नितीन ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या पत्रकारांच्या मनोगतानंतर मला एक विषय अशी सतावू लागले की हा पत्रकारांचा कार्यक्रम आणि यामध्येच आता निवडणुकीसाठी प्रत्येकजण इच्छा व्यक्त होतोय. पुढच्या वेळेला कार्यक्रम स्वीकारताना या प्रमुख पाहुण्यांची अडचण होऊ नये म्हणजे झालं. आज आपण ह्या सर्व मुलाखतानंतर मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. मी संदीप चेंगे यांना आजच्या कार्यक्रमाचं जे मानपत्र आहे ते वाचन करण्यासाठी व्यासपीठावर येण्याची विनंती करेन. संदीप चेंगे. नमस्कार. सन्मानपत्र माननीय श्री नितीन भीमराव ठाकरे, उपसभापती कराड शेती उत्पन्न बाजार समिती कराड, वायसेट इंडिया टीव्ही मुख्य संपादक, मुक्काम पोस्ट कापील तालुका कराड, जिल्हा सातारा. वायसेट इंडिया टीव्ही या स्थानिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अत्यंत संयमी व अभ्यासू पत्रकारितेच्या जोरावर आपण आपला आगळा वेगळा ठसा उमटवला. सामाजिक समस्या कलावंतांचे कौतुक करताना आपण सामाजिक भान व सकारात्मकता नेहमी जपली. कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी झालेली निवड ही आम्हा सर्वांना आनंद देणारी, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द व त्यासाठी केलेले अथक परिश्रम, त्याला मिळालेली सामाजिक जाणीवेची जोड संवेदनशीलपणे जपत आहात. समाज प्रबोधन, शेतकरी प्रश्न, लोकहिताला प्राधान्य देत नव्या दमाची, नव्या विचारांच्या कार्यकर्त्यांची नवी पिढी घडवत आहात. परिश्रम, प्रामाणिकपणा, नेतृत्व गुण आणि लोकविश्वासाच्या जोरावर मिळवलेले हे यश सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे. समाज घडवणुकीतील आपल्या बहुमूल्य योगदानाची दखल म्हणून आपणास गौरवताना कराड तालुक्यातील आम्हा समस्त पत्रकारांना विशेष आनंद होत आहे. आपल्या नवीन जबाबदारीस मनपूर्वक शुभेच्छा. आपला उत्कर्ष ही राष्ट्रहिताला हातभार ठरवत हीच मनस्वी शुभेच्छा. स्थळ कराड, दिनांक 7 डिसेंबर 2025, कराड तालुका सर्व. धन्यवाद. धन्यवाद चेंगे सर. यानंतर आपल्या कार्यक्रमाचा मुख्य भाग जो आहे नितीन ठाकरे यांचा सन्मान, त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. आता आपण या ठिकाणी श्री नितीन ठाकरे यांची बाजार समितीच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांचा सहकुटुंब या ठिकाणी सन्मान करत आहोत. मी मान्यवरांना विनंती करेन की नितीन ठाकरे आणि कुटुंबियांचा सन्मान आपल्या हस्ते करावा. सन्मानाचं स्वरूप आहे ग्रंथ, शाल, श्रीफळ, बुके, मानपत्र. सर्व पत्रकारांच्या वतीने आपले मित्र नितीन ठाकरे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मान्यवरांच्या क्षेत्रातील सर्व पत्रकारांच्या वतीने
नितीन ढापरे यांचा सहकुटुंब सन्मान या ठिकाणी ॲडव्होकेट उदयसिंह पाटील आणि सारंगबाबा पाटील यांच्या हस्ते होत आहे. तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांना मिळालेल्या या संधीबद्दल या ठिकाणी त्यांचा सन्मान करत आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नितीन ढापरे यांचा सन्मानित करताना हा सन्मान फक्त एकाचा नसून हा संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांचा असल्याचा आम्ही मानतो. म्हणूनच आजचा हा सन्मान सोहळा आपण आयोजित केलेला आहे. यानंतर मी नितीन ढापरे यांना विनंती करेन त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या या आपल्या सहकाऱ्यांच्याच हस्ते जे सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात खरंच दादानी बाबा इतका आनंद होतोय की गेले 20-22 वर्ष झालं मी यांच्यासोबत काम करतोय आणि हे जे माझे सवंगडी सगळे इथं आहेत ते इतकं बरोबरून प्रेम देत आहेत हे बघून खरंच आज वरून आला की एका सर्वसामान्य पत्रकाराला म्हणजे माझी जर तुम्हाला पार्श्वभूमी माहीतच आहे की माझ्या पाठीमागे कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय अशी नाही. साधारणतः 20-25 वर्षापूर्वी मी या पत्रकारिता क्षेत्रामध्ये आलो. त्यापूर्वी बापूजी सामाजिक उपाधीमध्ये असताना आणि तर पाटील सर आहेत, शशिकांत पाटील सर आहेत, त्यांनी मला बघितलं की आम्ही विद्यार्थी दशेपासूनच जरा चळवळी असल्यामुळं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी असायचो आणि त्यावेळी 2002 साली मला विद्यार्थी परिषदेवर निवडून येण्याची संधी आली आणि मी त्या महाविद्यालयाचा युवा झालो. त्यावेळी देखील मला पाटील साहेबांचं मार्गदर्शन सतत लाभत राहायचं आणि ते काम करत करत त्या महाविद्यालयाशी अजून इतका अनुबंध जमलेला आहे की आज आम्ही सुप्रसनाच्या माध्यमातून तिथं महाविद्यालय समिती देखील तिथं विद्यापीठ प्रतिनिधी होते. तिथं आत्ताच त्यांच्या मनोगत व्यक्त केले आमचे बालिश थोरात ते देखील तिथं विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून होते आणि तिथं आम्ही सगळेच एकत्र येऊन पुन्हा त्या महाविद्यालयात पुन्हा आम्ही महाविद्यालयात जीवन बाबांनी दादा तिथं जगायला लागलो. तिथं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी राबवणं सुप्रिया सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणं यात आनंद वाटायचा आणि हे करत असताना आज आपल्या ह्या कार्यक्रमाचं असं भव्य असं आयोजन केलं आहे की हे एवढा मोठा उद्योग समूह उभा केला आहे. ते आमचे संभाजी बाबा हे सातत्यानं मला सांगत राहायचे की नितीनराव तुम्ही काम करता समाजात असता तुम्ही जरा वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांशी अटॅचमेंट राहत चाला आणि त्यांचं वेळोवेळी जे मार्गदर्शन लावलं होतं तेवढंच फक्त मी घेत होतो आणि त्या घेणं काम करत राहणं एवढंच एक असायचं. हे काम करत करत तुम्ही कधी ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचलो आणि ग्रामपंचायतीमधून मला दादांनी बाबांनी आणि आपले साहेब देखील होते बाकी सर्व नेते मंडळी होते त्यांनी मला बाजार समितीवर संधी दिली आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्यावेळी मला आपल्या कराड तालुक्यातील सगळ्या पत्रकारांनी जे मदत केली जे सहकार्य केलं ते अगदी वाखाणण्याजोगं होतं. कारण एवढा प्रचंड मोठा मतदारसंघ होता. कराड तालुक्यातील कराड दक्षिण कराड उत्तर या मतदारसंघातील 201 गावं आणि त्या 201 गावांमध्ये आपण जे गेले 20 वर्ष झालं काम करत होतो त्या माध्यमातून तुमचे आमचे जे ऋणानुबंध जमले होते ते प्रत्येक विभाग आपल्याला उपयोगी पडत होते. मग मुंडाळी विभागातील आपले पत्रकार मित्र असतील, कालवडी विभागातील आपले पत्रकार मित्र असतील, कराडमधील आपल्या मसरूळ विभागातील तिथं माने सर आहेत. या सगळ्या मंडळींनी इकडं आमचे आता काय गायकवाड सर आले ते शनोली भागातले जे कसाळ साहेब आहेत कारवार त्यांनी सगळं बघितलं. कारवारमध्ये हा कराड ग्राम तालुक्याच्या जेवढा ग्रामपंचायत होत्या आणि त्या संबंधातले जे आपल्या तुमच्या संबंधात येणारे ग्रामपंचायत सदस्य होते किंवा जे राजकीय प्रतिनिधी असायचे नेते असायचे त्यांच्या माध्यमातून तुम्ही माझा विजय सोपा केला. तिथं आमच्या आईचे वडील हे काकांना मुंडाळ्यात शिक्षक होते आणि त्यामुळं मी आमच्या आजोबांबरोबर काकांना कधी भेटायचं असलं तर लहान असताना म्हणजे दुसऱ्या तिसऱ्यात असताना मी बाजार समितीत जायचे आजोबांबरोबर आणि त्यावेळी काकांना भेटायचं. मग काकांची तेव्हापासून आम्हाला काकांविषयी प्रेम जेव्हा आपुलकी होती की काका हे व्यक्तिमत्व इतकं जबरदस्त की त्यांच्याकडे वेगळी ऊर्जा यायची. नंतरच्या काळात देखील महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाल्यावर समाजकारण आणि काही अंशी राजकारणात काम करत असताना काकांचा सातत्याने संपर्क येत गेला. 8-10 दिवसातून काकांची आमची भेट असायची
आणि 8 दिवसात जर एखादा काही काकांचा माझा काही संपर्क करण्यात आला तर 8व्या 9व्या दिवशी दादा काकांचा हा फोन येणार, अरे कुठे आला नाही, जास्त दिवस झाला आला नाही, ये बांधव संध्याकाळी 5:30 पावणे 5 वाजता आहे. तिथं जायचं, काकाशी भेटायचं, बोलायचं. काकांना ते हे आपण पत्रकार म्हणून जे काम करताना सगळ्या पद्धतीचे सगळ्या नेत्यांसोबत आपले संबंधित असतो. परंतु काकांजवळ एक अशी पूजा होती की तिथे गेलं की आपसुक आपण झुकायचो काकांसमोर आणि काकांकडून शिकण्यासारखं इतकं प्रचंड होतं ते ऐकत राहिलं. आणि त्या गोष्टीतूनच काकांनी मला 2015 साली आमचे वडील रिटायर झाले आणि त्यांनी कृष्णा कारखान्यावर देखील संधी दिली काकांनी. परंतु त्यावेळी तांत्रिक काय करताना 112 मध्ये आपला भाऊ तिथं आपल्याला स्वीकार झाला. परंतु ती खंत काकांना सुद्धा जाणवत होती. काकासारखे सातत्याने बोलून दाखवली मला की एका तांत्रिक चुका म्हणजे बाबा तिथं एक अपक्ष उमेदवार आपल्याच गटात राहिला आपल्या दोन्ही कॅन्डिडेटमध्ये आणि त्या अपक्ष उमेदवारांना आपल्याला पाठिंबा दिल्यामुळे आपल्या 2021ला तिथून काका जानेवारीच्या पहिल्याचा 4 जानेवारीला काका तिथून निघून गेले आणि तो दाखला आपल्या सगळ्यांनाच म्हणजे ते जबरदस्त असा होता. आणि त्यानंतर 2023ला ही बाजार समितीचं निवडणूक लागली आणि आता काका बोलले होते. पण त्यानंतर मला आता ह्या गोष्टीवर आपली चर्चा पण झाली नाही. परंतु काकांची शिकवण किंवा काकांचं नेतृत्व आणि कसं काय असतो की मला दादाच्या त्या एका कृतीतून खरंच जाणवलं का दादाने मला तिथे बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुमची पाठीमागे चर्चा होती मला माहित होतं आणि मी तुम्हाला तिकीट देतो, तुम्ही कामाला तयार करा. माझ्यासाठी खरं तर हे धक्का होता की काकाने दिलेला काकाने उच्चारलेला शब्द आज दादा अंमलात आणतायत. ह्याच्या इतकं संवेदनशील नेतृत्व खरंच आपल्याला लागतंय. त्यावेळी ही एवढी आवड निवडणूक अख्ख्या कराड दक्षिण उत्तरमध्ये आपण कसं करू हा प्रश्न असतानाच जसा मला आनंदाचा निरोप मिळाला त्याच वेळी आपली अलंकार आपल्याला एक प्रेस होती आणि प्रेस संपल्यानंतर मी सुप्रे सरांना भेटलो. म्हटलं सुप्रे सर बहुतेक आपल्याला जराशी संधी मिळायची शक्यता आहे, काय करूया. सुप्रे सर म्हटले बिंदास माझं पहिलं मग तुम्हाला. म्हटलं पण आता म्हटले तसे इतर नेत्यांचे काय अडचण म्हटले काय नाही मी तुमच्या सोबत आहे. आणि असं करत सगळीच आपली मंडळी तुम्ही एक झाला आणि मला हा सगळा विजयापर्यंत तुम्ही घेऊन गेला. दादा असतील बाबा असतील हे आता जसं आम्ही म्हटले की हे यशवंतराव चव्हाण यांचे विचार नेते आणि खरोखर सर्वसामान्य कुटुंबातील एका मुलाला एका सर्वसामान्य पत्रकाराला ही संधी देण्याचं नेतृत्व दाखवलं फक्त हे यशवंत विचार दाखवा जोपासणारेच नेते मंडळी करू शकतात याची आपल्याला खरोखर त्याच्यात अभिमान वाटतो की अशा नेत्यांसोबत आम्हाला काम करायची संधी मिळते. आज आम्ही दादांकडे बघतो तर खरंच दादांचा पण देखील अभिमान असं वाटतो की आज बँकिंग क्षेत्रात दादा बघतात. बँकिंग क्षेत्रातला अभ्यास त्यांचा वाखाणण्याजोगा आहे. कारखान्यात जे साखरेविषयी आणि साखर कारखान्यात आले जे काय बारकावे त्यांच्याकडनं बघायला शिकायला मिळतात. तेच इकडे दूध संघावरती आलेले दूध प्रक्रियेतले काय घटक आहेत, दूध प्रक्रियेत काय केलं पाहिजे, दूध त्यातले काय बारीक सारीक कारखावे ते देखील दादांच्या अभ्यासातून दिसतं. आमच्या बाजार समितीत असतं की बाजार समितीत शेतकऱ्याचा कसा विकास झाला पाहिजे, व्यापारी आणि शेतकऱ्याची कशी साखळी घातली पाहिजे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आपण कसं त्यांचा विकास झाला पाहिजे ह्यासाठी तुम्ही काय धडपडला पाहिजे ह्या संदर्भात त्यांचं सातत्यानं मार्गदर्शन असतं. खरेदी विक्री संघात असलेली ते खरेदी विक्री संदर्भातलं त्यांचा म्हणजे इतकं बहु अभ्यास नेता म्हणून आम्हाला लाभणं हे खरोखरच आमचा एवढं हे आता त्यांचं काम आहे ते आपल्या संस्थेतनं वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात हे खरं असतं. तरी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे देखील दादा बाबा तर तुम्ही त्यात तज्ञ आहेत त्यात काही पण दादाकडे एकदा आम्ही केबल ऑपरेटर आपले सचिन पाटील यांच्या केबलच्या एका त्यांच्या नवीन युनिट उभं केलं त्याच्या उद्घाटनाला गेलो होतो. तिथं दादांनी त्यांना फ्रिक्वेन्सीचे प्रकार त्यांनी त्यांना सांगितले. म्हणजे मला देखील आम्ही ह्या क्षेत्रात काम करताना देखील ह्यातल्या फ्रिक्वेन्सी काय असतात त्या फ्रिक्वेन्सीचा कुठल्या प्रकारचे कुठं फ्रिक्वेन्सी म्हणते एवढा प्रचंड अभ्यास आणि करणं हे बरोबर ओळखण्याजोग आहे. आणि अशा सगळ्या मोठ्या नेते मंडळींच्या माध्यमातून आज या बेकार तालुक्याची एवढी सगळ्यात मोठी ही संस्था आहे कारण दक्षिण कराड उत्तरमध्ये काम करते. त्या शेतकऱ्याचा विकास शेतकरी जो आपल्या बाजार समितीला
शेतीमाल घालतो त्यात काय पारदर्शकता असावी, त्यात नवीन तुम्ही आधुनिक काय करावं या संदर्भात त्यांचं आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजून आपली बाजार समिती जे आता पश्चिम महाराष्ट्राला आहे परंतु अजून जास्त कशी त्याचा आधुनिकरणाचा त्यात स्वीकार करून शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांच्या समन्वय करून शेतकऱ्यांचा जास्तीत जास्तीचा लाभ कसा करता येईल याचं देखील आम्ही दादा काळजी घेऊ. बाबा तुम्ही आम्हाला इलेक्शन काळामध्ये जी तुमच्याकडनं मदत झाली ती म्हणजे खरं तर तुम्ही आदेश काढून ते यादीनुसार आम्ही चालू पण ते आता इथं पोहोचणारच आहे. त्या काही गोष्टी पण सुप्रेसर महाराष्ट्राचे लोकच अशा असतात पाठीमागे असलं की ताकद मिळते. कारण माझे सासूरवाडीच मारून आहे त्यामुळं यांची ताकद काय आहे पाठीमागे असते काय असतं की आम्ही बघतोय. त्या सगळ्या माझ्या यशात माझे कुटुंब असेल माझे चुलते असतील आमच्या भावाला पण इथं झालेले आहेत. आपण सगळी पत्रकार मंडळी असतील सर्व नेते मंडळी असतील त्या माझे सहकारी आहेत. माझे उपसभापती संभाजी सर्व चव्हाण आहेत, आमचे गणपती पाटील संचालक आहेत, कोयना सांगायचे व्हायचे म्हणून आमचे शिवाजी मामा आहेत. सर्व सहकारी आमच्या इथं आहेत. या सगळ्यांचं मी खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या ह्या सर्व तुम्ही सहकार्यांनी आपल्या एका सौंदर्याचा आपल्या एका 20-22 वर्षापासून आपण ह्या एका क्षेत्रात काम करतोय आणि आपल्या क्षेत्रात काम करत करत आपलाच एक माणूस उपसभापती या पदावर गेला आहे आणि या गोष्टीचं कौतुक तुम्हाला देखील आहे. खरं तर पत्रकारांकडनं सन्मान मिळणं हीच एक मोठी पोचपावती असते. आणि तुम्ही सगळे आज आपल्या बऱ्यापैकी आज स्थित आहे बरेच मंडळी आपली बाहेर येते एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही पत्रकार मंडळी सगळे आला. आजच्या ह्या कार्यक्रमाचं सगळ्यात चांगलं नियोजन सगळ्याच मित्रमंडळींनी केलं. आमचे आता भोसले सर ते न बदल सगळं काम असतं त्या सगळ्यांचं आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांचं मी खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो. असंच तुमचं प्रेम असा स्नेह आणि अशीच ही आपली मैत्री अशीच आबाधित राहू द्या. जिथं कुठं माझं काही चुकत असेल तर तिथं तुम्ही हक्कानं सांगा की तुझं हे चुकतंय तुला ह्यात बदल केला पाहिजे. कारण मी तुमच्यातला आहे आणि मला तुमच्यातला म्हणूनच राहायला आवडेल. कारण तुम्ही जसं लोकांना मार्गदर्शन करतो लोकांना आपण काही 4 गोष्टी घेऊन आपल्या लेखणीतून सांगत असतो काय सुरत असतो तसं कौतुक करत असतो. तसंच तुमच्या कौतुकासोबत तुमच्याकडनं मला काही 4 सूचना येत असल्या तर त्या सुद्धा माझ्यासाठी त्या मार्गदर्शकच ठरणार आहेत. आणि त्या माध्यमातून अजून मला काम करण्याची चांगली प्रेरणा मिळेल. माझ्या कामात सुधारणा होईल. आपलं वेळोवेळी मार्गदर्शन असं ठेवत झाला. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं आभार मानतो. त्या कार्यक्रमाचं इतक्या चांगलं आयोजन केलं त्याबद्दल मी सर्व आपल्या पत्रकार बंधूंचं आयोजकांचं आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी पुढचं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सारंगबाबा पाटील यांना विनंती करतो. आजच्या या सत्कार आणि शिवचिंतन कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत कारखान्याचे चेअरमन सन्माननीय ॲडव्होकेट उदयदादा पाटील उंडाळकर, आजचे सत्कार मूर्ती पत्रकार श्री ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय, उपस्थित पत्रकारिता क्षेत्रातील कराड तालुका आणि परिसरातील सर्व प्रमुख मंडळी, सन्माननीय प्रमोदजी सुत्रे, सन्माननीय संभाजीराव पवार, सन्माननीय विकासजी पवार, सन्माननीय दिनकरराव पवार, विजयराव पाटील, सन्माननीय भारीशराव पवार, अमितराव पवार, सन्माननीय शशिकांतजी पाटील, अकबरभाईजी शेख, बोरे मॅडम, उपस्थित सर्वच पत्रकार बंधूंनो आणि मित्रांनो, एका पत्रकाराचा सन्मान होतोय तो कशासाठी होतोय? ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपाध्यक्षपदी विराजमान होण्याची त्यांना जी संधी मिळाली
त्याबद्दल आपले मित्र नितीन मुलांचा सत्कार होतोय. राजकारणी आणि पत्रकार यांचं नातं काय? तर सामान्य माणसाला विचारलं तर वेळ मोकळ्याचं नातं, परंतु आज इथं अनेकांनी कदाचित थोडस सुचवायचा प्रयत्न केला, काहींनी आपल्या जोडीदारासाठी इच्छा व्यक्त केली मागणी स्वरूपात. राजकारण आणि पत्रकारिता याचा जुना संबंध आहे. इथं माझ्या वक्त्यांनी सांगितले काही पत्रकार फार मोठ्या पदांपर्यंत पोहोचलेले राजकारणात. तर तुझा आपण इतिहास पाहिला, पत्रकारिता आणि राजकारण हे अनादी काळापासून काही वेगळं नव्हतंच. समाजकारण, राजकारण आणि पत्रकारिता यांचा एक घनिष्ठ संबंध आहे. तुम्ही जे जे इतिहासाचं उदाहरण घ्या त्यांनी कधी ना कधीतरी पत्रकारिता केली. महात्मा ज्योतिबा फुलेंचा दीनबंधू होताच, गोपाळकृष्ण गोखलेंचा हेतुवाद होताच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूकनायक होताच, महात्मा गांधींचा यंग इंडिया होताच, गोपाळ गणेश आगरकरांचेही पत्रकारच होते. अलीकडच्या काळात सुद्धा MJ अकबर हे राज्यसभेचे सांसद होते, अरुण शौरी हे तर मंत्री होते. अलीकडे सुद्धा आपण पाहिलं कुमार केतकर साहेब हे राज्यसभेत होते, दर्डा साहेब राज्यसभेत होते. तर पत्रकारिता आणि राजकारण हे काही दोन वेगवेगळी आणि एकमेकाला निषिद्ध असलेली क्षेत्र आहेत असं नाही. कदाचित राजकारणाला समाजकारणाला योग्य दिशा द्यावी याच्यासाठी पत्रकारितेच्या शस्त्रांचा वापर अनेक वेळा अनेक महान विभूतींनी वेगवेगळ्या टप्प्यावर इतिहासात केलेला आपल्याला पाहिलं. आज इथे खरं तर अनेक पत्रकार बंधू दादा बोलले, आपण ऐकतो म्हणजे रोल रिव्हर्सल झालं. नेहमी आपण बोलत असतो आणि ते ऐकत असतात आणि फक्त ऐकतच असतात. उदंडांचे उदंड ऐकावे, परी ते तपासून पाहावे, अंतर्यामी खरे खोटे निवडावे अंतर्यामी, याप्रमाणे समर्थ म्हणतात. तसं ऐकणार, प्रत्येक गोष्टीला मान डोलवणार, मात्र स्वतःच्या मनाला जे खरं वाटणार ते छान. अशा भूमिकेत पत्रकार असतात. आपण बोलत असतो, आपण शुक्रेसाहेब समोर नाही, तुमचं काम असं साईड आहे, एका बाजूला असतं, तिथं कुणाला दुसऱ्याला एंट्री नसते. कायम तुम्ही ऐकून घेत असता. आज आम्ही तुमचं ऐकायला आलो, परंतु पाहुणे म्हणून बोलवले त्यामुळं आमचं थोडंसं ऐकून घेतलंच पाहिजे. सर्वत्र रामदास स्वामी म्हणतात ऐकण्याचे फार फायदे. काय आजकालचं राजकारणात किंवा बाकी ज्याला आपण पब्लिक लाईफ म्हणतो त्याच्यामध्ये अडचणीत झालेली आहे. कोण कुणाचं ऐकूनच घेत. संध्याकाळी 8 नंतर टीव्ही लावला किंवा 9 नंतर टीव्ही लावला आणि त्या चॅनलवर डिबेट असल्या ती डिबेट आहे का आरडाओरडीची स्पर्धा आहे ते समजून येत नाही. म्हणजे ऐकण्यापेक्षा जास्त त्यामधल्या अँकरचा म्यूट करण्यातच वेळ जातो. मतमतांचा गजबजा कोणी कुसेना कोणाला, जो ज्या मती सापडला त्या असं त्याची थोर. मी म्हणतो तेच खरं, मी म्हणतो तेच खरं. एकमेकांना ऐकून घ्यायचं, ओरडून ओरडून दुसऱ्याचा आवाज दाबायचा. हे जे चालू आहे त्यामध्ये समर्थ रामदास सांगतात की ऐकून घेणं गरजेचं. श्रवणे प्रबोधवादी, श्रवणे प्रज्ञाचे, श्रवणे विषयांचे ओढे, दोन्ही प्रति. ऐकून घेतल्याने आपलं ज्ञान वाढतं, ऐकून घेतल्याने आपली प्रतिभा वाढते, ऐकून घेतल्याने विषयांचे ओढे जे ठार झालेले आहेत म्हणजे किडे आणि ओढे, गुंतागुंत गाठी, विषयांबद्दलचे गैरसमज जे प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरवले गेलेले आहेत ते एकमेकात ऐकून घेतल्याने तुटून बाजूला पडतो. त्यामुळे ऐकून घेणं हे फार महत्वाचं आहे. विशेषतः आपण कराड तालुक्यातले पत्रकार आहोत. कराड तालुका हे महाराष्ट्राचा ज्यांना आदर्श मानतो आणि
आमचा सन्मान तुम्ही इथं सर्व मोठा जो केला तो आम्हाला दोघांनाही 50शीत असलेल्या व्यक्तींना तुम्ही यशवंत विचाराचे पायी घेते म्हणणं आमचा सर्वात मोठा सन्मान. का सन्मान आहे? तर तेच वर्गीय चव्हाण साहेब सांगायचे, माझं ते खरं म्हणण्यापेक्षा खरं ते माझं म्हणाल ते स्वीकार. नाहीतर माझं तेच खरं हे जे आजकाल झालेलं आहे त्याच्यापेक्षा खरं जे आहे ते माझं आणि ते स्वीकारतो. अशी कराडकरांची परंपरा असली पाहिजे, कारण चव्हाण साहेबांनी दिलेली संस्कृती आहे. त्यामुळं नितीनराव तुमचा आज एका राजकीय पदावर आपण विराजमान झाला त्याबद्दल आपलं अभिनंदन होते. मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियांतर्फे आपलं हार्दिक अभिनंदन करतोच. आणि दादांच्या दूरदृष्टीमुळे आणि दादांनी स्वर्गीय काकांनी जे सांगितलं होतं सुचवलं होतं ते लक्षात ठेवून त्या सूचनेचं पालन करून आपल्याला ही संधी दिली. ही फक्त आपल्याला संधी दिलेली नाही. जे खरे यशवंत विचारांचे पायी होते त्या आदरणीय कैलासवासी काकांची परंपरा हा शब्द सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या ठिकाणी पोहोचवणारा कोणी जर ह्या सातारा नेता असेल तर ते कैलासवासी काका होते. त्यांची परंपरा त्यांच्या लेखाने नाही सांगायची, तुम्ही सांगायची. आपलं खूप खूप अभिनंदन. आता विचाराचे पायी नुसतं म्हणून चालत नाही. संक्रमणाचा काळ आहे, अनेक बदल होत आहेत. अनेक बदल होत असताना अनेक लाटा येत आहेत. लाटांमध्ये अनेक मुले वाहून जात आहेत. वाहून कुठून कुठं जायचं, वाहत कुठून कुठं जायचं ह्यालाही काय आचारसंहिता राहिली. संक्रमणाच्या काळामध्ये कदाचित थोडासा बदल काळानुसार करणं हे योग्य आहे. परंतु जी मूळ विचारधारा आहे त्याच्याशी साधर्म असलेल्या बदल जर आपण केला तर ते मान्य आहे. दादांनी केलेला बदल मान्य. परंतु इतर ठिकाणी आपण जे बघतो की एकदम एका विचारधारेतून उठायचं आणि मधल्या 3-4 विचारधारा ओलांडून एकदम पलीकडे इतकी लांब उडी मारायची की लांब उडीच्या स्पर्धेत सुद्धा ज्यांचा जागतिक रेकॉर्ड तुटतील अशा उड्या मारणाऱ्यांची उपयोग होईल. आणि त्यामुळं ज्यावेळी आपण यशवंत विचारांचे पायी म्हणतो त्यावेळी ते विचार कुठे तडा जाणार नाही. बदलत्या संक्रमणाच्या काळात बदल होणं ते होणार, परंतु ते होत असताना मूळ विचारधारेला कुठेही तडा पोचता कामा नये ही मात्र जबाबदारी आपण पाळली पाहिजे. आणि त्याच्यावर तुमचं लक्ष असलं. आपण काय झालं, कुठलीही गोष्ट आता इतक्या गोष्टी बघून झाल्या की नव्या काही गोष्टी ज्या निषेधार्ह आहेत त्याचा निषेध करणे आपण विसरू शकतो. ते आता आंदोलनी पडण्यासारखं झालं. पत्रकार मंडळींचे आपण म्हणला व्यक्त केलं बदलत्या काळानुसार पत्रकारितेमध्ये काय अडचणी आहे, पत्रकारितेमध्ये प्रपंच होऊ शकतो का, निष्ठेने पत्रकारिता केली तर प्रपंच होऊ शकतो का, असं मला म्हणत आहे. बऱ्याच गोष्टींची उत्तर नाही म्हणते, परंतु तरी सुद्धा जी अंगभूत ताकद पत्रकारितेमध्ये आहे तर म्हणलं की ताकभात जे ओळखू शकतात हे चातुर्य तो पत्रकार आणि धचा महाकाला भूकंप करू शकतो अशी ताकद असलेला पत्रकार. तर म्हणलं की ताकभात पुढचं ओळखणारा आणि धचा मा करून भूकंप घडवू शकतो ही ताकद असून सुद्धा काही संयम पाळणारा, काही आचारसंहिता पाळणारा पत्रकार आचारसंहिता सगळ्या पाळून कदाचित प्रपंच पुढे देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. कारण काही गोष्टी फ्रँकली बोलल्या पाहिजे. आपण ग्रामीण भागातली मुलंच म्हणतो, कारण तुमच्यातली काहीच मंडळी फक्त माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठी असते. बाकी साधारणतः 50-60च्या आतच आपण सगळं कष्टाने शिक्षण घेतलं. आता आपली मुलं शिक्षण घेतात, इंजिनियर डॉक्टर होतात, सुविधा झालेल्या आहेत. कदाचित आपण ज्यावेळी 80च्या दशकात 90च्या दशकात ज्यावेळी मॅट्रिक होणं सुद्धा एक अवघड परिस्थिती होती, तेवढ्या शिक्षणाच्या संधी नव्हत्या, घरच्या परिस्थिती तेवढ्या नव्हत्या. त्या काळात मॅट्रिक BA मग
जर्नलिझम, मास्टर्स इन जर्नलिझम, काय शिकून मोठ्या ध्येयाने आपण लेखणी हातात घेतली. परंतु जसं पत्रकारितेचं वर्तमानपत्राचं कॉर्पोरेटायझेशन झालं, संपादकाच्या ऐवजी मालक ही नवीन संकल्पना आली आणि धोरणं ही ग्राउंडवर नाही तर कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ठरू लागली. तेव्हापासून काही वर्तमानपत्र किंवा प्रेसचं कल्चर मोठं झालं, परंतु सामान्य ग्रामीण जो पत्रकार आहे, श्रमिक पत्रकार जो आहे, त्याच्या हातातल्या लेखणीला बंधन आहे. मला जे काय म्हणायचंय, मला जे काय मांडायचंय, मांडण्याची माझी क्षमता आहे, दृष्टी आहे, आकलन क्षमता आहे, तर म्हटलं की ताकद ओळखणारा मी आहे, अभ्यास आहे. परंतु माझ्या लेखणीवर जर एखादं धोरण वर्णन ठरलं, त्या धोरणाचं उल्लंघन करता येत नाही, हे बंधन आलं की पत्रकारितेला बंधनं आली. ती बंधनं आली तर मग पत्रकारितेची कला आपल्याला दाखवणं अवघड पडतं आणि नीतिमत्ता पाळून पत्रकारिता करायची म्हटलं तर प्रपंच पुढे ढकलणं अवघड झालेलं आहे. आणि त्यामुळं बाकीचे पत्रकारिता एक आपले जीवनातले ध्येय निष्ठा म्हणून करायची, पण त्याबरोबर पत्रकारितेशी संबंधित नसलेल्या उद्योग क्षेत्रातनं आपला उद्योग, धंदा, व्यवसाय, प्रपंच हा चालवणे आता अनिवार्य झालेला आहे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. खरं तर पत्रकारिता हे ज्ञानाचं क्षेत्र, ज्ञानाचा प्रसार करणारं क्षेत्र. जे काही आपण असे खावे ते हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडा नाही सगळं करून, हे खरं आपलं ब्रीदवाक्य. आणि ते शहाणे करून सोडत असताना ज्ञानाधिष्ठित, ज्ञानावर जे काही मला दिसतंय, जे न देखे रवी ते देखे कवी. कवी म्हणजे कोण? जे ज्यादा देखली, जे सूर्याला दिसत नाही त्या खाचा खडका तुम्हाला दिसतात आणि त्या समाजासमोर मांडणं, हे कर्तव्य आपण पार पडत असताना पत्रकारिता क्षेत्रात 20-25 वर्ष आपण काम केलं आणि दादांच्या प्रोत्साहनामुळे आपल्याला जी संधी मिळाली, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून अनेक शेतकरी मित्रांना, शेतकरी बांधवांना आपल्या या पदाचा फायदा होईल. आपलं हे जे ज्ञान आहे, समाजामध्ये काय चाललंय, काय संक्रमण चाललंय, काय केलं पाहिजे, हा जो दृष्टिकोन आहे तो त्या पदावर बसल्यानंतर त्याचा वापर पुरेपूर होऊन शेतकऱ्यांसाठीही त्याचा उपयोग होईल, याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. आपण ह्या पदाचा पुरेपूर उपयोग करा. दादांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे आणि ही जी संधी दिली त्या संधीचा आपण सोनं करावं. उपसभापती म्हणून आपली कारकीर्द ही संस्मरणीय अशी असावी, यासाठी मी आपल्याला खूप शुभेच्छा देतो. यशवंत विचारांच्या या परिसरामध्ये आपण सगळे जमलेलो, हा कराड तालुका असो, सातारा जिल्हा असो, याच्या परंपरा प्राप्त होतो आणि या कुणीच विसरून चालणार. राजकारणी म्हणून आम्ही विसरून चालणार नाही, पत्रकार म्हणून तुम्ही विसरून चालणार. सातारा जिल्हा हा कायम महाराष्ट्राचं, देशाचं नेतृत्व करत आलेला जिल्हा आहे. वारणेपासून नीरेपर्यंत असलेला प्रदेश हा मूळचा सातारा आहे, जो नंतर दक्षिण सातारा, उत्तर सातारा झाला, नंतर सातारा आणि सांगली झाली. परंतु या प्रदेशाने 7 मुख्यमंत्री दिलेले, स्वातंत्र्याचे उत्तर असतील, स्वातंत्र्यानंतर चव्हाण साहेब असतील, वसंतराव दादा असतील, पृथ्वीराज बाबा असतील, आत्ताचे एकनाथराव शिंदे असतील, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले असतील, किंवा मूळचे नांदेडचे असल्यामुळे पवार साहेब असतील, 7 सातारकर मुख्यमंत्री. एकेकाळी एका कॅबिनेटमध्ये लगतच्या असलेल्या 5 मतदारसंघांचे आमदार, म्हणजे कराड उत्तरचे आमदार चव्हाण साहेब मुख्यमंत्री, शेजारच्या पाटणचे आमदार वैद्य बाळासाहेब देसाई गृहमंत्री, दक्षिणचे आमदार यशवंतराव भाऊ वित्तमंत्री, वाळव्याचे आमदार राजाराम बाबू महसूल राज्यमंत्री, दादासाहेब जगताप सातारचे आमदार हे शिक्षण मंत्री. म्हणजे एका क्षेत्रातले लगतच्या 5 तालुक्याचे मंत्री हे कॅबिनेटमध्ये मंत्री असायचे. आताही ते दिवस आले, कसं काही लोक म्हणतील की 4 मंत्री आहेत तुमच्या जिल्ह्यावर, परंतु ते
लोकांचं चांगलं सरकार त्यातल्या सेटलमेंट म्हणून मिळालेली चर्चा होते. काही होईना सातारा जिल्ह्याचं कर्तृत्व जे आहे ते महाराष्ट्राने मान्य केलेलेच आहे. फक्त राजकारणातच नाही, विद्वत्तेच्या क्षेत्रात तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी या सातारा जिल्ह्यात पेशव्यांनी सुद्धा राघोबादादांनी ज्यांना शिक्षा सुनावली ते रामशास्त्री प्रभुणे या सातारा जिल्ह्याचे. कवी यशवंत महाराष्ट्र कवी चापळजे या सातारचेच, कवी गिरीश या सातारचे, वासिम मर्डेकर या सातारचे, पठ्ठे बापूराव या सातारचे, अण्णाभाऊ साठे या सातारचे, कधी माडगुळकर या मूळच्या सातारा जिल्ह्यातलेच. त्यामुळे विद्वत्तेची मोठी परंपरा आहे, राजकारणाची मोठी परंपरा आहे, पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. या सगळ्या परंपरेचं भान आपण सर्वांनी राखलं पाहिजे. नितीनराव तुमच्याला कार्यकर्ताही पाहिलं, वायझेडच्या दृष्टिकोनचा पत्रकारितेचाही मी अनुभव घेतलेला आहे. तुमची ही नवीन कारकीर्द सुद्धा यशस्वी हो आणि आपल्याकडनं अनेक आपल्या पत्रकार बंधूंना प्रेरणा मिळाली आणि जिथं जिथं संधी देता येईल तिथं दादांसारख्या काकांच्या विचारांचे, काका ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचारांचे पाहिजे होते. शेवटी आम्ही दुसऱ्या कशाचे पाहिजे खूप शिकले. येत जे जे वडील करतील, ज्ञानेश्वर मोरे म्हणतात, येत जे जे वडील करतील तयासी नाम धर्म पडतो, तोच ये रामस्थिती सामान्य सगळं. वडील म्हणजे फक्त जन्मदाते वडील नाही, आपली वडील पिढीने जे जे केलं, येत जे जे वडील करतील तयासी नाम धर्म पडतील, तोच आमचा धर्म आहे. हिंदू मुस्लिम हा धर्म नाही, कर्तव्य धर्म आमचा तो आहे. यशवंत विचार आमचा कर्तव्य धर्म आहे, का आमच्या आधीच्या पिढीने ते केलं आणि तोच पाळणं हे आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही पाळत राहू. त्यात कुठं चूक होताना दिसली तर आपण जरूर आपल्या लेखणीच्या माध्यमातून आम्हाला त्याबद्दल सतर्क करावं वेळोवेळी ही आपल्याला विनंती करतो. आज पुन्हा एकदा म्हणजे आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. यानंतर रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांना मी विनंती करेन आपलं मनोगत व्यक्त करा. कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मंत्री यांच्या सत्काराच्या निमित्तानं पत्रकार संघाने जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय सारंग बाबा, व्यासपीठावर उपस्थित असलेले नितीनजी ढाकरे यांचे सर्व कुटुंबीय, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या पत्रकार संघातील सर्व पत्रकार प्रामुख्यानं तिथे उपस्थित असलेले शशिकांत पाटील असतील, सुकरे सर असतील, बालूस थोरात असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे थोरात असतील, संभाजी थोरात आहे, आपण सर्व पत्रकार, त्याचबरोबर नितीन ढाकरेंचे मित्र या ठिकाणी तानाजीराव बापू असतील, आपण सर्व या पत्रकार संघातील सर्व मान्यवर पत्रकार, मोरे मॅडम, बंधू मित्रो, माझ्या आधीच्या वक्त्यांनी बऱ्याच गोष्टींचा या ठिकाणी आढावा घेतलाय, समाचार घेतलाय, उहापोह केलाय. सारंग बाबांनी सुद्धा बऱ्याच गोष्टींची उकल या ठिकाणी केली किंवा नितीनजींनी त्यांच्या सत्कारानिमित्त त्यांनी जे काही भाषण केलं त्यामध्ये त्यांनी या सर्व घटनाक्रमांचा आढावा शृंखला त्यांनी आपल्यासमोर मांडला. मित्रो, ज्या मार्केट कमिटीच्या उपसभापती कधी नितीनजी ढाकरे
ठाकरे यांची निवड झाली, ही निवडणूक अत्यंत ऐतिहासिक होती. ऐतिहासिक या अर्थानं होती की अनेक निवडणुका झाल्या. म्हणजे काका असताना 81-82 ची निवडणूक असेल किंवा त्याच्यापूर्वी त्याच्यानंतर झालेल्या निवडणुका असतील किंवा 8-9 साली झालेली निवडणूक असेल, याही तेवढ्याच चुरशीच्या होत्या. पण ही कालची जी निवडणूक झाली, ही निवडणूक एका अर्थानं फार ऐतिहासिक होती. कारण ज्यांनी 40-50 वर्ष त्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून या कराड उत्तर दक्षिण मध्ये जे समाजकारण केले, किंबहुना जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून कामकाज केलं, ते काका नव्हती ही पार्श्वभूमी होती. आणि या निवडणुकीमध्ये धनशक्ती एका बाजूला झाली आणि ह्या साईडला नेतृत्व कसं व्हावं, कसं केलं जाईल, आणि ही निवडणूक तेवढी तुल्यबळ ठरेल का, याची चर्चा माध्यमातून सातत्यानं चालली. हे वास्तव. आणि मग ह्या गोष्टीवरती ज्यावेळी मी या गोष्टीची चर्चा करायला सुरुवात केली, मग पृथ्वीराज बाबांशी बोललो, बाबा त्यावेळी साहेबांशी मी या गोष्टीवरती त्यांची सल्लापासून त्यावेळी मी केली. आणि मग यातून एकच प्रवाह आला की ही निवडणूक नुसती सत्तेची करून चालणार, ही निवडणूक सर्वसामान्य माणसांची झाली पाहिजे आणि कसं समाजामध्ये आपल्याला एक मेसेज द्यावा लागेल या दृष्टीनं आपल्याला ही निवडणूक लढवावी लागेल. आणि मग काकांनी किंवा चव्हाण साहेबांनी जो पायंडा घालून दिला की सत्तेचं विकेंद्रीकरण, आणि ज्या सूत्रावरती सातत्यानं काकांनी या जिल्ह्यामध्ये किंवा या राज्यामध्ये काम केलं, त्याचा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला अंमलबजावणी करणं ही क्रमप्राप्त आहे. त्या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर उमेदवार देताना सुद्धा ह्या गोष्टीचा बारकाईने विचार केला गेला की त्या उमेदवाराच्या पाठीमागे तिची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, ह्याच्यापेक्षा तो उमेदवार समाजाला किती मान्य आहे आणि समाजाला त्याच्यावरती विश्वास किती आहे की हा माणूस त्या सत्तेत गेल्यानंतर आमच्यासाठी काम करेल. कारण मार्केट कमिटी हा एक गाडा आहे. जसं आपण म्हणतो संसारिक गाडा आहे आणि त्याला 2 चाक आहेत, एक नवरा आणि एक बायको. तसं मार्केट कमिटी हा एक गाडा आहे. शेतकरी आणि व्यापारी ही त्या गाड्याची 2 चाकं आहेत. ही जर का समांतर चालली तर त्या विभागामध्ये त्या विभागातील शेतकऱ्याच्या कच्च्या मालाला चांगला भाव मिळू शकतो आणि पर्यायानं व्यापार वृद्धी होते आणि त्यातून या ठिकाणी रोजगाराची नवीन निर्मिती होते. आज बारकाईने पहा, आज युवकांचे प्रश्न आहे, पण जोपर्यंत ही मार्केट चालू, आज कराड तालुक्यात मार्केट कमिटीमध्ये काही शेकडोनी व्यापारी काम करतायत. आज प्रत्येक पिढीमध्ये नाही म्हटलं तरी 30-40 माणसं काम करतायत. हा रोजगार त्यांच्या माध्यमातून निर्माण झाला आणि त्याचं संचालन करणं हे मार्केट कमिटीच्या संचालक मंडळाचं काम आहे, तिथल्या विश्वस्ताचं काम आहे. आणि मग त्या पद्धतीने आम्ही चालत गेलो. अटीतटीची निवडणूक झाली, काही ठिकाणी पडझड झाली, काही ठिकाणी आम्ही यश प्राप्त केले. आणि मगाशी तुम्ही म्हणलात की हा अडचणीचा मतदारसंघ होता. दिसताना हा अडचणीचा होता. म्हणजे कागदावर ज्यावेळी आपण बेरीज मारलो
त्यावेळी तो अडचणीचा दिसत होता का तो 100% दिसत होता. पण तुम्ही आकडे बघत गेला आणि ज्यावेळी या पॅनलची रचना करताना माझ्या पुढचा विषय होता त्यावेळी काकांनी जी राजकारणातली किंवा समाजकारण करताना ज्यावेळी त्यांनी संघटना उभी केली त्यावेळी त्यांनी एक गोष्ट मला सातत्याने त्यांच्या कृतीतून दिसायची की निर्णय एकट्याने कधी घ्यायचा. अनेक जण म्हणतात की उदयसिंह पाटील काही बोलत नाही. मी खरंच काय बोलतो कारण मला जोपर्यंत संधी मिळत आणि त्या सल्ल्याची जोपर्यंत मला अनुभूती येत नाही कारण शेवटी सल्ला देताना सगळेजण क्रॉस अँड क्रॉस असतात. नाही सांगितलं तर त्याची एक बाजू असते. जोपर्यंत मला त्या दोन्ही बाजू कळत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती भाष्य करणं हे अत्यंत चुकीचं. म्हणून ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि मी स्वतः व्यक्तिगत गावगाव मतदार यादी वाचली. कोण आहे कोण आहे कोण आहे त्याची ज्यावेळी मी व्यक्तिगत शहानिशा केली त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की या मतदारसंघामध्ये प्रस्थापित देऊन चालणार नाही. या मतदारसंघामध्ये काम करणारा नौका द्यावा लागेल. म्हणून ग्रामपंचायतीमधले 4ही उमेदवार ही राजकीय पार्श्वभूमीचे नव्हते. ते देताना त्यांची फक्त काम करण्याची प्रामाणिकता हाच या ठिकाणी क्रायटेरिया लावला गेला आणि ते उमेदवार म्हणून आपल्यासोबत आहे. आणि त्यातून आज जे काय आपल्याला चित्र दिसते ते उपसभापती म्हणून नितीन ठाकरे या ठिकाणी बसते. आज दोन्ही सभापती उपसभापती हे ग्रामपंचायती विभागातूनच आलेले आहे. म्हणजे संघटना सुद्धा काम करताना ह्या गोष्टीचा विचार करते तर भविष्यामध्ये 25-30 वर्ष कोणती क्रायटेरिया या ठिकाणी चालणार आहे. आणि फक्त आज जो ट्रेड बाबा झाला की निवडणूक लागली की त्याची आर्थिक क्षमता किती. कालच्या स्थानिक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं. आता चर्चा एवढ्याच चालली की अमुक नगरसेवकांना एवढा खर्च केला. ह्या चर्चाच होत. आणि पण ज्यावेळी एखादी व्यक्ती निवडून जाताना खर्च करते त्यावेळी तुमचा आणि माझा अधिकार राहत नाही त्याला विकास कामगार म्हणून सांगायचं. कारण शेवटी तो म्हणतो की मी लोकशाहीनं काय सांगितलंय की मत ही विक्री व्यवस्था नाहीये. पण मला जर का मत विकत घ्यावं लागलं असेल तर मी त्याची एन्जॉयमेंट करणार ना. त्याची परतफेड काय करायची. मोबाईलचा दिलाय ऑलरेडी मी. आणि तीच परिस्थिती आज प्रसाद माध्यमांची व्हायला लागली. वाईट वाटेल पण बाबा जसं म्हटले की संपादकाची भूमिका मालकामध्ये वर्गीकृत झाली. त्यामुळं वृत्तपत्रांवर सुद्धा आता बंधनं यायला. कारण तुम्हा सगळ्यांना आठवते का मला माहित नाही पण राजीव गांधींच्या वेळी बोफोर्स हा एक जो काही प्रकार घडला तो फक्त आणि फक्त वृत्तपत्राच्या माध्यमातून. त्यात काय साबित झालं आजही कुणाला माहिती. पण त्यांनी घेतलेल्या तोफांनी या देशाचं संरक्षण केलं जातं केलं. पण त्यावेळी सरकार या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचलं. म्हणजे तेवढी सक्षमता या प्रसार माध्यमांकडे आहे. पण आज परिस्थिती वेगळी. ज्या त्या ठिकाणी इकॉनॉमी मांडली जाते आणि त्या इकॉनॉमीच्या माध्यमातून प्रबोधनाची कामं
हे कुठेतरी आपल्याला आता बदलावे लागेल. कारण मग असं तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की आम्ही यशवंत विचारसरणीचे आहोत, यशवंत विचारसरणी जपली, आम्हाला सुद्धा आता मागे कारण शेवटी समाज जर का बरोबर येत नसेल तर एक व्यक्ती कधीही परिवर्तन आणू शकत नाही. महात्मा गांधींनी 50-60 वर्ष लढा का दिला तर जोपर्यंत त्यांच्याबरोबर समाज येत नव्हता तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळत नव्हतं. म्हणून त्यांनी समाज एकत्रीकरणाचं काम केलं. आता तुम्ही म्हणाल तुम्ही काय, अरे पण त्यावेळची संघर्ष करण्याची भूमिका आज नाहीये ना, हे वास्तव आहे. आणि हे वास्तव नाकारून आपण जर का हे काम चालू ठेवलं तर याला यश किती प्राप्त होईल हे कुणी सांगू शकत नाही. म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, ठीक आहे, अर्थकारण करणं, अर्थार्जन करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. पण ते करत असताना किमान कुठेतरी आपण आपली एक भूमिका तयार करणं गरजेचं आहे. कारण आज नितीन ठाकरे तयार झाले, तुमच्यातून अनेक तयार होतील, तयार व्हायला अडचण नाही. पण त्याच्या पाठीमागं आपली भूमिका तेवढी स्पष्ट असेल हे तितकंच महत्वाचं आहे. कारण आज जसं बाबा म्हणले की हा संक्रमणाचा काळ, आणि या संक्रमणाच्या काळामध्ये जो विचारावरच्या अधिष्ठानावरती स्थायी असेल तोच पुढे जाऊ शकतो. कारण पुरोगामी विचार हा फक्त काही सांगण्यासाठी नाहीये, तो अंमलात आणला तर उपयोगी आहे. अन्यथा प्रतिगामी लोकांची ही मानसिकता झाली की समाजाला गुलाम करायचं आहे. मग ते सामाजिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, येन प्रकारे त्याला गुलाम करायचं आणि आमची विचारसरणी त्याच्यावरती लादून त्याला वापरून घ्यायचं. हा आज प्रतिगामी लोकांचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. आणि मग त्यासाठी सगळे वापर होत आहे. जातीचा वापर होतोय, धर्माचा वापर होतोय, भाषेचा वापर होतोय, तेव्हा तुमच्या रहनसैनीचा वापर आता या ठिकाणी व्हायला लागला आहे. तुम्ही कोणत्या लोकॅलिटीत राहतात त्याचाही या ठिकाणी वापर होतोय. अशा परिस्थितीमध्ये हा समाज एकत्र राहणं हे फार कठीण होऊन बसेल. आज जसं आज आपण म्हणतो की शासनकर्त्यांची जबाबदारी 100% शासनकर्त्यांची जबाबदारी, पण त्याबरोबर समाजाच्या प्रबोधनाची जबाबदारी ही तुमची आमची आहे. कारण आज आम्ही इथं बसून आपले विचार ऐकले, ते विचार ऐकताना एक गोष्ट जाणीव झाली की तुम्हाला एक उद्दिष्ट दिसतंय की नितीन ठाकरे या ठिकाणी पोहोचले, बाकीच्यांनी का प्रयत्न करू नये, पण त्याच्या पाठीमागचा प्रवासही तुम्ही अभ्यासा. कारण शेवटी काका कायम सांगायचे की सातत्यानं जो निष्ठेनं चालतो त्याला त्या ठिकाणी संधी प्राप्त होते. आणि प्राप्त झालेल्या संधीचं सोनं करत पुन्हा त्याच्या हातात असतं. एक नेता ज्यावेळी एक कार्यकर्ता घडवतो ना त्यावेळी 3 घटकांची 30 वर्ष जातात. ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेची 10 वर्ष, त्या संघटनेचा नेता त्या नेत्याची 10 वर्ष आणि व्यक्तिगत त्या कार्यकर्त्याची 10 वर्ष, अशी 30 वर्षातनं एक कार्यकर्ता तयार होतो. आणि समाज त्याच्याकडे बघताना फार बारकाई होतो. म्हणून कायम सातत्याने लक्षात घ्या की कोणतीही टीका करत असताना त्याचं वास्तव आपण तपासणं गरजेचं आहे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आज तुम्ही सत्कार केला तुमचा या ठिकाणी विकासरावचं, आयोजकांचं, संभाजीरावांचं या ठिकाणी मनस्पूर्वक आभार.
पण कुठंतरी आता बौद्धिक परिवर्तन घडणं ही काळाची गरज बनली. कारण समाज जर का टिकवायचा असेल तर नुसतं सांगून हा समाज एकत्र राहणार नाही, त्याला कृती कुठेतरी करणं गरजेचं आहे. आणि ती कृती तुमच्यापासून सुरुवात झाली. कारण शेवटी पब्लिक ॲक्सेस, नॉन पॉलिटिकल पब्लिक ॲक्सेस हा तुमच्यापाशी. कारण आम्ही आमची भूमिका मांडली, आमच्या पाठीमागं राजकीय वलय आहे. तसं पत्रकारितेला आज ही सुदैवानं प्रबोधनाचं एक माध्यम म्हणून वापरतात. म्हणजे समाजाची मान्यता आहे की तुम्ही वापरून असे नितीनजी ढापरे आणखी तयार करावे, एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. अशा या समारंभामध्ये आपण सर्व पत्रकार बांधवांनी मिळून नितीन ढापरे यांचा सन्मान केला. हा सन्मान म्हणजेच त्यांनी जी वाटचाल करत आहेत त्या वाटचालीमध्ये त्यांनी करत असलेल्या कामाबद्दलचा आपल्या सर्वांकडून सन्मान झाला असा आहे. यानंतर हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे सूत्र मी जगन्नाथ कुंभार यांच्याकडे सोपवतो. जगन्नाथ कुंभार यांची विनंती करेन या पुढच्या कार्यक्रमाचे मी व्यासपीठ सोडतोय, त्यामुळे सूत्र तुमच्या हातात. आज कराड येथील माझ्या इंडिया टीव्ही चॅनलचे मुख्य संपादक, वरिष्ठ पत्रकार मान्य नितीनजी ढापरे यांची कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी निवड झाली. याबद्दल कराड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं त्या ठिकाणी भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट पाटील दादा उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मी पत्रकारांच्या वतीनं आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते, राष्ट्रवादी पक्षाचे नेते सन्माननीय सारंग पाटील दादा या ठिकाणी उपस्थित राहिले. कराड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आभार मानतो. तसेच कराडातील सर्व पत्रकार, सर्व दैनिकांचे पत्रकार, संपादक, उपसंपादक, सर्व वृत्तवाहिन्यांचे संपादक, तसेच ढापरे यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. शब्द संपूर्ण. जरा हसा की. ओके ओके.